वेलकम इन MPSC एक्झाम गोल. या व्हिडिओत आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षा पेपर 2020 संच सी संभाव्य उत्तरांसहित पाहणार आहोत. एक्झाम संदर्भातील यापुढील प्रत्येक व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न पहिला. हरित क्रांतीनंतर टिंबटिंब हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. आणि अचूक उत्तर आहे तांदूळ किंवा गहू. या ठिकाणी पर्यायामध्ये तांदूळ किंवा गहू या दोन्हीपैकी कोणतंही एक उत्तर असू शकतं, कारण त्यावेळेस गव्हाचं उत्पन्नही मोठ्या प्रमाणात झालेलं होतं आणि तांदूळ या पिकाचंही उत्पन्न मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. त्यामुळे आयोग या ठिकाणी कोणतं उत्तर देईल हे आयोगाची उत्तरपत्रिका आल्यानंतर कळेल. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा टिंबटिंबमध्ये अधिनियमित झाला. उत्तर आहे सप्टेंबर 2005. 7 सप्टेंबर 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अधिनियमित झालेला होता. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? अचूक उत्तर आहे विदेशी मदत. विदेशी मदत ही सरकारची थकीत देयता नाही. तर कोषागार विपत्रे, बाजार कर्जे ही तिन्ही म्हणजे हे दोन्ही पॉईंट अंतर्गत कर्जातच येतात. त्यामुळे या ठिकाणी थकीत देयता नाही मध्ये विदेशी मदत हे उत्तर असेल. 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवलेला आहे? आणि अचूक उत्तर आहे कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. पुढचा प्रश्न बघूया. भारत हा जगातील सर्वात मोठा टिंबटिंब उत्पादक देश आहे. अचूक उत्तर साखर किंवा ताग असू शकतं. भारत हा जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तागाचंही उत्पादन घेतो. त्याचबरोबर साखरेचंही उत्पादन जगामध्ये भारताचं मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्याला दिसून येतं. इंटरनॅशनल शुगर असोसिएशनचा जर अहवाल बघितला तर त्यामध्ये त्यांनी 2018, 2019 आणि 2020 या तिन्ही सालामध्ये भारत सरकारचं वापराच्या संदर्भातलं त्याचबरोबर साखर उत्पादनातलं साखरेचं उत्पादन हे देशात जास्त झालेलं आढळून येतं. त्यामुळे आयोग उत्तर ताग किंवा साखर यापैकी एक देईल. पुढचा प्रश्न बघूया. 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा टिंबटिंब टक्क्यांनी वाढला. या ठिकाणी अचूक उत्तर आहे 16.6 ते 26.2%. जर आपण बघितलं 1950-51 मध्ये 16.2% इतकं द्वितीय क्षेत्राचा हिस्सा होता, तर 2013-14 मध्ये तो 31.6% होता. परंतु पर्यायामध्ये हे दोन पॉईंट कुठेही दिलेले नाही आहेत, म्हणजे हे दोन आकडे कुठंच नाही आहेत, 16.2% आणि 31.6%. परंतु याच्या जवळपासची आकडेवारी बघितली तर 16.6 ते 26.2% हे उत्तर येऊ शकतं, कारण आजपर्यंत द्वितीय क्षेत्राचा हिस्सा हा 35%च्या पुढे गेलेला नाही आहे. मग बाकीच्या पर्यायामध्ये त्यांनी 35%च्या पुढचे आकडे दिलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उत्तर 1 असू शकतं. पुढचा प्रश्न आहे. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण टिंबटिंब होते. अचूक उत्तर आहे 21.9%. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तात्कालिक आणि ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते. आणि अचूक उत्तर आहे फक्त म्हणजे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्तता करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे हे तात्काळ उद्दिष्ट साध्य करायचं होतं. तर बाकीचे उद्दिष्ट हे पर्याय ब जो आहे एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे हे ॲक्च्युली मिड टर्म उद्दिष्ट होतं. त्यामुळे हे तात्कालिक उद्दिष्टात येत नाही आणि पर्याय क सुद्धा यामध्ये येत नाही, म्हणून पर्याय 1 उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत? अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही, कारण आज तागायत आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत व्यापार संघटनेसंदर्भात तर त्या करारामध्ये बहुपक्षीय करार हा ऑप्शन बऱ्याचदा दिलेला आहे, परंतु या ठिकाणी प्रश्नात असा कुठेही ऑप्शन नाही आहे. त्यामुळे कदाचित वरीलपैकी एकही नाही असं उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. अचूक उत्तर आहे क. या ठिकाणी चूक विचारलेलं आहे, म्हणजे कोणतं विधान चूक आहे? तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला, हा पर्याय चुकीचा आहे.
सन 2018-19 भारतातील निर्यात उत्पन्नात टिंबटिंब क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. अचूक उत्तर आहे रत्ने आणि दागिने. या ठिकाणी रत्ने आणि दागिन्यांचा 2018-19 भारतातील निर्यात उत्पन्नात क्षेत्राचा सर्वाधिक हिस्सा होता. परंतु काही जणांचं असं म्हणणं आहे की अभियांत्रिकी वस्तू हे उत्तर यायला हवं, परंतु त्यांनी उत्पादित वस्तू संदर्भात इथं कोणता प्रश्न विचारलेला नाही, त्यामुळे उत्तर रत्ने आणि दागिने असेल. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? अचूक उत्तर आहे ग्रामीण भागात शाळा. कारण भारत निर्माण कार्यक्रमाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये गृह, विद्युत, पाणी, सिंचन आणि दूरसंचार या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या ठिकाणी ग्रामीण भागात शाळा सुरू करणं या कार्यक्रमात कुठंच नव्हतं, त्यामुळं पर्याय 3 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे पेमेंट बँकेची प्रमुख उद्दिष्टे टिंबटिंब ही आहेत. योग्य वाक्य निवडा. अ. प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे. ब. ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी. क. ATM कार्ड देण्यास परवानगी. आणि ड. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. अचूक उत्तर आहे पर्याय 3 फक्त ब, क, ड. प्रश्न जर बघितला पेमेंट बँकेची प्रमुख उद्दिष्टे तर ही सगळीच्या सगळी 4ही उद्दिष्टे पेमेंट बँकेचीच आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये RBIनं पेमेंट बँकेत ज्या पेमेंट बँकेत लोकांनी KYC पूर्ण केलेली आहे ना त्यांची जी 1 लाखाची मर्यादा आहे ती 2 लाखापर्यंत केलेली आहे. जर त्यांनी 2 लाख कन्सिडर केलं तर पर्याय 1 हा चुकीचा असू शकतो, त्यामुळे उत्तर ब, क, ड असू शकतं. परंतु हे 4ही पर्याय पेमेंट बँकेच्या उद्दिष्टासंदर्भातच आहेत. पुढचा प्रश्न बघूया. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई टिंबटिंब अशी निश्चित करण्यात आली. अचूक उत्तर आहे पर्याय 1 32 आणि 47. त्यांनी दारिद्र्य रेषा दरडोई विचारलेली आहे. आपण जर देसल्यांचं पुस्तक बघितलं तर त्या पुस्तकात त्यांनी ग्रामीण दारिद्र्य रेषा ग्रामीण 972 आणि शहरी भागासाठी 1407 हा मासिक खर्च सांगितलेला आहे. आणि या मासिक खर्चाला जर आपण 30 भागलं तर येणारी संख्या जी आहे ती दरडोई रक्कम येईल, म्हणजेच ते 32 आणि 47 हा आकडा येतोय, त्यामुळे पर्याय 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा टिंबटिंब टक्के आहे. अचूक उत्तर आहे 73. ॲक्च्युली ऑक्सफॅम अहवाल हा जो अहवाल आहे 2018चा हा अहवाल संपत्तीच्या आकड्यांचं मोजमाप करतो किंवा संपत्तीचे आकडे यामध्ये दाखवलेले आहेत. यांनी या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर 77 असेल मे बी असं वाटतंय. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? अचूक उत्तर आहे खगोलीय पराशर पद्धत. पुढचा प्रश्न आहे सोलार सेलचे कार्य टिंबटिंबवर आधारित आहे आणि अचूक उत्तर आहे फोटोव्होल्टाईक इफेक्ट. खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता? आर्यभट्ट. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत 2 कॉपर, झिंक आणि निकेल. पुढचा प्रश्न आहे स्फटिकासारख्या पदार्थांना निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो किंवा दिशानुवर्ती गुणधर्म असतात. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4 म्हणजे वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत स्फटिका संदर्भात. पुढचा प्रश्न आहे मोसलेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना टिंबटिंबच्या आधारे आहे आणि अचूक उत्तर आहे अणूचा क्रमांक. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मोसलेची आवर्त सारणी ही आधुनिक आवर्त सारणी आहे आणि यामध्ये त्याने मूलद्रव्यांची रचना ही अणूंच्या क्रमांकानुसार केलेली आहे, म्हणून पर्याय 3 हे उत्तर असेल. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत. 1 प्रोटिस्टा, फंजाय, मॅमेलिया, ॲनेलिडा आणि प्लांटी. 2 मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया. 3 प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, पोरिफेरा, ॲनिमेलिया. आणि 4 मोनेरा, फंजाय, मॅमेलिया, प्लांटी आणि ॲनिमेलिया. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ब म्हणजे या आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणामध्ये जे 5 किंगडम दिलेले आहेत त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया यांचा समावेश होता. मॅमेलिया ज्या ठिकाणी असेल तो ऑप्शन कट होईल. त्याचबरोबर पोरिफेरा ऑप्शन ज्या ठिकाणी असेल तोही ऑप्शन कट होईल, म्हणून इथं पर्याय ब अचूक असेल. पुढचा प्रश्न आहे मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात टिंबटिंब हा विषारी पदार्थ दिसून येतो. अचूक उत्तर आहे हिमोझॉइन.
पुढचा प्रश्न आहे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? अचूक उत्तर आहे ट्रॅपेनोसोमा. पुढचा प्रश्न आहे शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? अचूक उत्तर आहे थॅलोफायटा. म्हणजे शैवाल आणि बुरशीचा समावेश थॅलोफायटा या गटामध्ये होतो. एक्झाम संदर्भातील यापुढील प्रत्येक व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तसेच सोशल मीडियामार्फतही तुम्ही MPSC एक्झाम गोल सोबत कनेक्ट राहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? आणि अचूक उत्तर आहे मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? आणि अचूक उत्तर आहे नीलहरित शैवाल. या ठिकाणी बऱ्याच जणांनी रायझोबियम हे उत्तर लिहिलेलं असेल, परंतु रायझोबियम हे कडधान्यामध्ये जैविक खत म्हणून वापरलं जातं. या ठिकाणी आपल्याला भात शेतीमध्ये वापरात येणारं जैविक खत कोणतं हे विचारलेलं आहे, म्हणून उत्तर असेल नीलहरित शैवाल. पुढचा प्रश्न जीवाणू खालीलपैकी टिंबटिंब या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? आणि अचूक उत्तर आहे अ, ब, क. म्हणजे हे तिन्ही पर्याय अचूक आहेत. स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा टिंबटिंब होते. 1. आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्झिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. 2. विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे. स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळूचे वसाहतकरण केल्यामुळे. किंवा 4. वरील सर्व कारणांमुळे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 4. म्हणजे वरील सर्व कारणांमुळे स्टॅफिलोकोकस खाद्य विषबाधा होते. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र टिंबटिंब येथे आहे. पर्याय आहेत लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. 2. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. 3. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एंटरिक डिसीजेस कोलकाता. 4. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल. आणि उत्तर आहे 1. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली. या ठिकाणी राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा. या ठिकाणी उत्तर आहे पर्याय 1. पुढचा प्रश्न आहे प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जाग्यात चपलक बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र आणि समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदारांची टिंबटिंब मनस्थिती विसंगत वाटत होती. आणि अचूक पर्याय आहे आशावादी आणि आनंदी. म्हणजे रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदारांची आशावादी आणि आनंदी मनस्थिती विसंगत वाटत होती. पुढचा प्रश्न आहे 6 पृष्ठभागावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. 1 ही संख्या वरच्या पृष्ठभागावर राहील अशा रीतीने हा घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आत्ताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर कुठली संख्या येईल असा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय 3. म्हणजे 3 ही संख्या येईल. पुढचा प्रश्न सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा. अचूक उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न आहे सोबतच्या पारदर्शक कागदाचा तुकडा X अभ्यासा आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा. या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय 4. पुढचा प्रश्न बघूया पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तुरुंगाकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदानाच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्याकांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. तर वरील युक्तिवादाला त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. म्हणजे वरील जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादातल्या त्रुटी ज्या सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त होतील असा पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. आणि अचूक उत्तर असेल
पर्याय 1 निवडणूक ही सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCD आणि E आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOP परस्परांसमोर 2 समांतर रांगांमध्ये बसले आहेत. E हा O च्या समोर आहे, जो M च्या उजवीकडे लागून आहे. C आणि N एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. B जो D च्या डावीकडे लागून आहे, Q च्या समोर आहे. M हा रांगेच्या एका टोकाला आहे आणि P जो Q च्या डावीकडे लागून आहे आणि D च्या समोर आहे. जर B आणि E च्या जागेवर गेला, B हा E च्या जागेवर गेला, E हा Q च्या जागेवर गेला आणि Q हा B च्या जागेवर गेला, तर O च्या समोरील व्यक्तींच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कुठली असेल किंवा कोण असेल? पर्याय हा चूक. पर्याय 1 Q. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे RI आणि RII दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा. विधान आहे, हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी करतात आणि त्याची कारणे दिलेली आहेत. RI लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात आणि RII हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2 संभवनीय कारण फक्त RII आहे आणि RI नाही. म्हणजेच हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही हे संभवनीय कारण आहे, तर लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात हे त्याचं कारण ठरू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, प्रसादने त्याच्या घरापासून जवळपास सुरुवात करून उत्तरेकडे 8 किमी प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 किमी प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किमी प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल? आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3 10. पुढचा प्रश्न आहे, ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांच्यावर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. B खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे? अचूक उत्तर आहे पर्याय 2 527. पुढचा प्रश्न आहे, जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल? अचूक पर्याय आहे 770 चौरस मीटर. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात आणि तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? अचूक उत्तर आहे 4. म्हणजे तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना 4 दिवस लागतील. पुढचा प्रश्न, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6 आणि 6:7 असे होते, तर त्यांच्या आजचे वय किती असेल? पर्याय आहे 3 19 25 आणि 28 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर रुपये 26.25 सूट मिळते, तर बिलाची एकूण रक्कम किती? अचूक पर्याय आहे पर्याय 4 551.25 रुपये. पुढचा प्रश्न आहे, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5, 6, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत रुपये 420 असेल, तर 50 पैशाची किती नाणी आहेत? पर्याय आहे 2 126 नाणी. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीचे अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतीत केले. म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी टिंबटिंब रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले होते. अचूक उत्तर आहे 14 मार्च 2019. पुढचा प्रश्न आहे, तेनसिंग नॉर्गे हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकविणारा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत जे 6 समुद्र पार केले त्यात खालीलपैकी कोणत्या समुद्राचा समावेश नव्हता किंवा नाही? अचूक उत्तर आहे सुएझ कालवा. पुढचा प्रश्न आहे, परमवीर चक्र स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशामध्ये फक्त टिंबटिंब जणांनाच हा बहुमान प्राप्त झाला आहे. अचूक उत्तर आहे 21. पुढचा प्रश्न आहे, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ब आयुष्यमान कार्डधारकाच्या परिवाराला रुपये 5 लाखापर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिले जाणार आहेत. क या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. 4 या योजनेअंतर्गत 15,000 खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे.
अचूक उत्तर आहे पर्याय 2 फक्त क. म्हणजे या योजनेचा लाभ 30 कोटींपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे हे चुकीचे विधान आहे. पुढचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना आणि त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. संकल्पनामध्ये दिलेलं आहे अ UPI, ब AI, क GEM आणि ड IoT. आणि सेवा वितरणामध्ये खाली दिलेले आहेत पॉईंट. ज्ञानाचे कृत्रिम आदानप्रदान, 2 डिजिटल पेमेंट व्यवस्था, 3 वस्तूंसाठीचे इंटरनेट, 4 सरकारचे ऑनलाईन मंच. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 म्हणजे UPI हा डिजिटल पेमेंट व्यवस्थेसाठी सेवा वितरण केली जाते. तर AI जो आहे तो ज्ञानाचे कृत्रिम आदानप्रदान करण्यासाठी वापरतात. GEM हा सरकारचे ऑनलाईन मंच यासाठी, तर IoT हा वस्तूंसाठीचे इंटरनेट यासाठी सेवा वितरण केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी पर्याय आहे पर्याय 4. जर अजूनही तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर MPSC एक्झाम गोल्ड चॅनल लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा. वर्ष आणि ठिकाण एका बाजूला दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला संमेलनाचे अध्यक्ष दिलेले आहेत. तर वर्ष आणि ठिकाणामध्ये अ आहे 2016 ठाणे, ब 2017 उस्मानाबाद, क 2018 मुलुंड, ड 2019 नागपूर. आणि संमेलनाचे अध्यक्ष यामध्ये आहे 1 जयंत सावरकर, 2 प्रेमानंद गजवी, 3 कीर्ती शिलेदार, 4 गंगाराम गवाणकर. आणि अचूक पर्याय आहे पर्याय 3 म्हणजे 2016 मध्ये ठाणे येथे जे संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे होते. तर 2017ला जे उस्मानाबादला झालं होतं त्याचा अध्यक्ष जयंत सावरकर होते. आणि क 2018ला मुलुंडला जे संमेलन झालं होतं त्याचा अध्यक्ष कीर्ती शिलेदार होते. आणि अलीकडेच नवीन जे 2019 मध्ये नागपूर या ठिकाणी संमेलन झालं होतं तर त्याचा अध्यक्ष हे प्रेमानंद गजवी हे होते. यामुळे या ठिकाणी पर्याय 3 हे अचूक उत्तर असेल. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष 2018-19च्या दरम्यान किती मेट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला. तर अचूक उत्तर आहे 16,04,663 मेट्रिक टन इतका ई कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे ब्रिटनच्या महाराणीचे क्वीन्स काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. आणि अचूक उत्तर आहे हरीश साळवे म्हणजे हरीश साळवे यांची ब्रिटिशच्या महाराणीचे क्वीन्स काउन्सिल म्हणून नियुक्ती झालेली आहे. द एरा ऑफ रायझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे. डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये कर्नाटक पहिल्या नंबरवर आहे. डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. डिजिटलाइज्ड शहरामध्ये बेंगलोर प्रथम क्रमांकावर आहे आणि डिजिटलाइज्ड शहरामध्ये हैदराबाद द्वितीय स्थानावर आहे. आणि अचूक उत्तर आहे क ड अ म्हणजेच या ठिकाणी पर्याय अ दिलेला नाही. पण प्रश्न जर बघितला तर या प्रश्नामध्ये जी दिलेली माहिती आहे ती नेटवर या फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्टमध्ये हे सगळेच पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे आयोग कोणतं उत्तर देईल हे उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर कळेल. परंतु संभाव्य उत्तर हे 1 असू शकतं. पुढचा प्रश्न आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट 2 या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात. अ खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक, ब ITI मधील प्राध्यापक, क IIT NIT IIT मधील प्राध्यापक, IIT NIT IIT IISER आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक. आणि अचूक उत्तर क आणि ड असू शकतं. म्हणजे IIT NIT IIIT मधील प्राध्यापक, त्याचबरोबर IIT NIT IIT IISE आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक यांचा सहभाग होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने टिंबटिंब सुरू केली आहे. आणि अचूक उत्तर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. पुढचा प्रश्न आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103व्या घटना दुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6)
आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडा. अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही किंवा घेता येईल. पुढचं, आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल. आणि ड, आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. आणि अचूक उत्तर आहे अ, क आणि ड. म्हणजे या ठिकाणी आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षण राहील हे योग्य उत्तर नाही. म्हणून अ, क आणि ड हे पर्याय अचूक येतील. पुढचा प्रश्न आहे, मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राचार्य अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019चा टिंबटिंबा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्तर असेल कविवर्य मंगेश पाडगावकर. हा पुरस्कार मराठी काका यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ चे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? आणि उत्तर आहे विनया शेट्टी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने डिसेंबर 2020 मध्ये कोणती मानवरहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे? किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था डिसेंबर 2020 मध्ये कुठली मानवरहित मोहीम अंतराळामध्ये पाठवणार आहे? आणि याचं उत्तर असेल व्योममित्रा. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले आहे. 3 संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. आणि 4 वरीलपैकी एकही नाही. या ठिकाणी योग्य विधान निवडा असं सांगितलेलं आहे. सगळीची सगळी विधानं ही चुकीची आहेत. म्हणजे यापैकी कुठलंही विधान योग्य नाही म्हणून पर्याय 4 असेल, वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैज्ञानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागाला कायदेशीर मान्यता दिली आहे तशीच ती सरनाम्यासही दिलेली आहे. आणि अचूक उत्तर आहे विधान अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राचार्य के.सी. वियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानामधून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? तर अचूक उत्तर आहे पर्याय 4. के.सी. वियर यांनी अर्धसंघराज्यीय असं संघराज्याचं वर्णन केलेलं दिसून येतं किंवा असं स्वरूप व्यक्त केलेलं आहे. मग या ठिकाणी पर्याय 4 जो आहे, एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे असं स्वरूप यामधून व्यक्त होतं. म्हणून पर्याय 4 बरोबर असेल. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. ब, प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2. विधान ब बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ब, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कुठल्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. तर अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? अचूक उत्तर आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल यांच्या संबंधी पुची आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? आणि शिफारशी आहेत, त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. तिसरं, ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. आणि चौथं, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेल्या स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3 म्हणजे पुची आयोगामध्ये
तिसरी जी शिफारस आहे ती नमूद केलेली नव्हती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे? 1. पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना. 2. नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना. 3. गावाच्या पातळीत मतदान वाढवणारी योजना. आणि 4. सरपंचांची थेट निवड प्रोत्साहन देणारी योजना. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1 म्हणजे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान जे आहे त्यामध्ये पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना ही योजना आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. अ विधान आहे, लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. आणि ब आहे, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. यापैकी असत्य विधान कोणतं असं विचारलेलं आहे. आणि अचूक उत्तर आहे फक्त ब म्हणजे ब हे विधान चुकीचं आहे. म्हणजे लोकसभेच्या दैनंदिन कामकाजात असं कुठंच नमूद केलेलं नाही की लोकलेखा समितीचा विरोधी पक्षाचा सदस्य हाच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल, असं कुठेही सांगितलेलं नाही. ही परंपरागत पद्धत आहे. दैनंदिन कामकाजात असं कुठेही नमूद केलेलं नाही, म्हणून पर्याय 2 हा चुकीचा आहे. त्याचबरोबर लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात हे बरोबर आहे. कारण लोकलेखा समितीमध्ये टोटल 22 सदस्य असतात. 15 सदस्य हे लोकसभेत नसतात आणि 7 सदस्य हे राज्यसभेत नसतात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. आणि अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. आणि पर्याय आहेत विदा सावरकर, 2 विवा शिरवाडकर, न्यायमूर्ती रानडे आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे. त्याचा अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. या ठिकाणी प्रश्नात नाशिक हा शब्द दिल्यामुळं बऱ्याच जणांची म्हणजे उत्तर सोडवताना चूक झालेली आहे की बऱ्याच जणांनी सावरकर उत्तर लिहिलेलं आहे, पण मे बी उत्तर न्यायमूर्ती रानडे हे असेल. पुढचा प्रश्न आहे, 1885 ते 1915 या काळात टिंबटिंब हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जातात. आणि अचूक उत्तर आहे फिरोजशाह मेहता. या ठिकाणी साल न बघता फक्त मुंबईचा अनभिषिक्त राजा हे जर वाचलं असेल तर बऱ्याच जणांनी उत्तर जगन्नाथ शंकर शेठ असं लिहिलेलं असेल. परंतु या ठिकाणी सालामध्ये त्यांनी 1885 ते 1915 हे दिलेलं आहे. ॲक्च्युली जर बघितलं तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803चा आहे आणि त्यांचा मृत्यू हा 31 जुलै 1865चा आहे. आणि या ठिकाणी साल 1885 ते 1915 दिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ हे उत्तर येणारच नाही आहे. या ठिकाणी उत्तर असेल फिरोजशाह मेहता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते? अ. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर R.G. भांडारकर. आणि ब. वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर. क. विठ्ठल रामजी शिंदे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि 4. गोविंद विठ्ठल कुंटे व रावसाहेब मंडलिक. या ठिकाणी अचूक उत्तर आहे अ ब क म्हणजे अ ब क मध्ये दिलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या मध्ये यांचं कार्य हे मोलाचं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? अचूक उत्तर आहे सुपे. सुपे या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहिला उठाव 12 मे 1875ला केला होता. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची केंद्रे दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी असलेले नेते दिलेले आहेत. जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. अ गटामध्ये आहे अ. पेठ, ब. नरगुंद, क. जमखिंडी, ड. सोलापूर. आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांच्यामध्ये दिलेलं आहे वैकप्पा नाईक बळवंत बेहेरी, रामचंद्र पटवर्धन, बाबासाहेब भावे आणि भगवंतराव कोळी. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1 म्हणजे पेठला कुठले नेते होते तर भगवंतराव कोळी. त्याचबरोबर नरगुंदला बाबासाहेब भावे आणि जमखिंडी या ठिकाणी रामचंद्र पटवर्धन होते आणि सोलापूर या ठिकाणी वैकप्पा नाईक बळवंत बेहेरी हे होते. यामुळे या ठिकाणी अचूक पर्याय आहे पर्याय 1. अजूनही तुम्ही MPSC एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तसेच या व्हिडिओची PDF तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे टिंबटिंब म्हणाले. हा प्रश्न आयोगाचा आवडता प्रश्न आहे आणि बऱ्याचदा आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे उत्तर बऱ्यापैकी सगळ्यांचं बरोबर असेल. लॉर्ड मोर्ले यांनी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे,
लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन टिंबटिंब ते टिंबटिंबपर्यंत टाकली गेली? अचूक उत्तर आहे कलकत्ता ते आग्रा. पुढचा प्रश्न आहे 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? आणि अचूक उत्तर आहे सोराबजी शापूरजी. बऱ्याच जणांनी नारायण मेघाजी लोखंडे हे उत्तर लिहिलेलं आहे, पण आयोगाच्या उत्तरपत्रिकेत सोराबजी शापूरजी हे असंच उत्तर असेल असं वाटतंय. त्यामुळे आयोगाची उत्तरपत्रिका आल्यानंतर ते चेक करा. पुढचा प्रश्न आहे मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? अचूक उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट. पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. 1. सरला देवी चौधुराणी, द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल. 2. डॉक्टर एनी बेझंट, द वुमेन्स इंडियन असोसिएशन. 3. बेहराबाई टाटा, द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया. आणि 4. मार्गारेट कझिन्स, द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स. या ठिकाणी चुकीची जोडी आहे पर्याय 1 सरला देवी चौधुराणी, द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल. हे चुकीची जोडी आहे. सरला देवी चौधुराणी मे बी यांचं भारत स्त्री मंडळ हे हवं होतं, त्यामुळं पर्याय 1 चुकीचा असेल. पुढचा प्रश्न आहे वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1 कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. आणि अचूक उत्तर आहे पटना. या ठिकाणी पण बऱ्याच जणांनी अलीगड हे असं लिहिलेलं असेल, पण या ठिकाणी उत्तर पटना हे असेल. पुढचा प्रश्न आहे पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, ब सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, क विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर आणि ड काशीराव देशमुख हरिभाऊ चव्हाण. अचूक उत्तर आहे पर्याय 1 अ, ब आणि क. म्हणजे या ठिकाणी काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण यांनी सहकार्य केलेलं नसणार आहे आणि अ, ब, क यांनी ज्योतिराव फुलेंना मुलींची शाळा चालवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे उत्तर आहे अ, ब, क. पुढचा प्रश्न आहे खालील जोड्या जुळवा. अ परमहंस मतप्रशंसा, ब विचार लहरी, क शाक्त पंथाचे अनुयायी आणि ड दादोबा पांडुरंग. आणि दुसऱ्या बाजूला आहे गुजाबा जोशी पुणेकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, मोरभट दांडेकर आणि धर्मविवेचन. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2 म्हणजे परमहंस मतप्रशंसा हे गुजाबा जोशी पुणेकर यांचं आहे. आणि त्याचबरोबर विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर हे सगळ्यांनाच माहिती असेल, त्यामुळं या एका पर्यायावरूनही जोडी सुटू शकत होती. त्याचबरोबर शाक्त पंथाचे अनुयायी जे आहे ते मोरभट दांडेकर आहे आणि दादोबा पांडुरंग तळकरकरांचं धर्मविवेचन हेही बऱ्याच जणांना माहिती असेल, त्यामुळे हा प्रश्न सोपा होता. पुढचा प्रश्न बघूया. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या टिंबटिंब चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते. अचूक उत्तर आहे असहकार चळवळ, कारण सविनय कायदेभंग चळवळ 1930ची होती, असहकार चळवळ 1920ची होती, त्याचबरोबर भारत छोडो चळवळ 1942ची. त्यामुळे टिळकांचं निधन 1920ला झालं होतं, म्हणून उत्तर असहकार चळवळ हे असेल. पुढचा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतात पूर्ण अधिकार आहे? आणि अचूक उत्तर आहे रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? अचूक उत्तर आहे मॅग्नेटाइट. पुढचा प्रश्न आहे भारतातील खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा. अचूक उत्तर आहे पर्याय 2 झोजिला खिंड, सिपकिला खिंड, मानखिंड आणि नीतीखंड असा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम आहे, त्यामुळे पर्याय 2 उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे खारट आणि क्षारीय मुद्रेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात, खालीलपैकी अचूक पर्याय कोणता? आणि उत्तर आहे चोपन मृदा. पुढचा प्रश्न आहे पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांशी निगडीत आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र छत्तीसगड, महाराष्ट्र मध्य प्रदेश, मध्य प्रदेश छत्तीसगड, महाराष्ट्र कर्नाटक. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2 महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. म्हणजेच पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य विचारलेलं आहे आणि अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये 2001च्या जनगणनेनुसार
भारतातील अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या होती? पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? अचूक उत्तर आहे पर्याय 3, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे? आणि पर्याय आहेत 9, 90, 19 आणि 29. या ठिकाणी प्रश्न जर बघितला तर पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये त्यांनी 9, 90, 19 आणि 29 दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे काय तर 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. 2001 जर बघितलं 2001 मध्ये 922 इतकं लिंग गुणोत्तर होतं आणि 2011 मध्ये 929 होतं. या दोन्हीतला डिफरन्स जर काढला तर ॲक्च्युली तो 7 येतोय. या ठिकाणी पर्यायात कुठं 7 दिलेलं नाही आहे, मग त्याच्या जवळपासचा आकडा म्हणून 9, कदाचित 9 हे उत्तर आयोग देईल. आयोगाच्या उत्तरपत्रिका आल्यानंतर उत्तर काय असेल हे आपल्याला समजेल. पुढचा प्रश्न बघूया, जनगणना 2001. पुढचा प्रश्न बघूया, खालील विधाने पहा. मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. ब, मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. क, कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1, फक्त विधान अ बरोबर आहे. म्हणजे मावळ भाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. कारण कशेळी घाट जर आपण बघितला तर ते ॲक्च्युली तो मुंबई, गोवा किंवा रायगड, रत्नागिरी यांना जोडतो. पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडणारा आंबेनळी हा घाट आहे. त्यामुळे क तर उत्तर नसेलच आणि ब पण पर्याय नाही. त्यामुळे या ठिकाणी फक्त विधान अ बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? 1 नागपूर, 2 चंद्रपूर, 3 गोंदिया, 4 गडचिरोली. आणि अचूक उत्तर आहे गोंदिया. दरेकसा टेकड्या गोंदिया या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? आणि अचूक उत्तर आहे 74 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. अ, वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहेत. क, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. आणि 4, गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1 किंवा 3. असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 1 असेल किंवा बरेच जण म्हणतात 3 असेल. परंतु जर बघितलं तर वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे हे विधान बरोबर आहे. परंतु चांभार लेणी ही पुणे जिल्ह्यात नसून ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचबरोबर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण जे आहे ते अमरावतीमध्ये आहे. आणि गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. हे जे वाक्य आहे या ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय उद्यान हा शब्द दिलेला आहे, पण गौताळा हे अभयारण्य आहे, ते राष्ट्रीय उद्यान नाही. त्यामुळे कदाचित ड जर उत्तर चुकीचं असेल तर पर्याय फक्त 1 बरोबर असेल, म्हणजे अविधान हे बरोबर असेल. आणि जर त्यांनी गौताळा राष्ट्रीय उद्यान हे जळगाव जिल्ह्यात आहे हे जर बरोबर उत्तर दिलं तर पर्याय 3 म्हणजे ड हे विधान बरोबर असेल, असंही असू शकतं. त्यामुळे आयोगाच्या उत्तरपत्रिकेमध्ये ते नंतर चेक करा. पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या लावा. औष्णिक वीज केंद्र दिलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचे म्हणजे जी औष्णिक विद्युत केंद्र कुठल्या जिल्ह्यात आहेत हे दिलेलं आहे. अ मध्ये आहे सोला, तुर्भे, फेकरी आणि पारस. आणि ब मध्ये आहे मुंबई, अकोला, ठाणे आणि भुसावळ. तर अचूक उत्तर आहे पर्याय 3 म्हणजे सोला जे आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर तुर्भे मुंबईमध्ये आहे आणि फेकरी भुसावळमध्ये आहे. त्याचबरोबर पारस हे अकोल्यामध्ये आहे, म्हणून पर्याय 3. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? थळघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, आंबोली घाट. आंबोली घाट, आंबा घाट, कुंभार्ली घाट, थळघाट. थळघाट, कुंभार्ली घाट, आंबोली घाट, आंबा घाट. आणि थळघाट, आंबा घाट, आंबोली घाट आणि कुंभार्ली घाट. आणि अचूक पर्याय आहे पर्याय 1 म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर बघितला घाटांचा तर तो असा यायला पाहिजे. थळघाट हा सुरुवातीला आहे उत्तरेकडे आणि आंबोली घाट हा सगळ्यात शेवटी आहे. हे 2 जरी पर्याय माहिती असले तरी सुद्धा हे उत्तर सुटत होतं, म्हणजे थळघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. पुढचा प्रश्न आहे, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? गिरणा, बोरी, पांझरा, बुराई आणि गोमती. गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. गोमती, बुराई, गिरणा, बोरी आणि पांझरा. गोमती, पांझरा, गिरणा, बुराई आणि बोरी. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 2 म्हणजेच तापी पूर्णा खोऱ्यातील ज्या नद्या आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सुरुवातीला येते गोमती, नंतर बुराई, नंतर पांझरा, बोरी आणि गिरणा. हा व्हिडिओ किंवा व्हिडिओची PDF आपल्या मित्रांना व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर करा.
व्हिडिओ व PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक यू.